नमस्कार, मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती. तर स्टिच इंडिया हे आपलं YouTubeचं चॅनल आहे. याच्यामध्ये आपण कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचा आहे, स्टिच करायचं आहे हे आपण सर्व महिलांना शिकवत आहोत. तसंच आपण 32 इंचाची साईजची कटोरीचे माप पाहिलेलं आहे, 34 इंचाची पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत 36 इंचाचं माप कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा रेष आखून घेते. इकडून सुद्धा रेष आखायची आहे. आता पहा, आपण 36 इंचाची साईजचं माप पाहणार आहोत. तर 36 इंचाची मापे कशा पद्धतीने आहेत ते सांगते तुम्हाला. आता छाती जी आहे ती 36 इंच आहे, कमर जी आहे ती 32 इंच आहे, शोल्डर जी आहे ती 14.5 इंच आहे, समोरचा गळा 6.5 इंच. आता मागचा गळा पहा कमी आहे, म्हणजेच काय तर 3 इंचाचा आहे. आर्महोल जो आहे तो आपण काढायचा असतो. बाहीची लांबी जी आहे ती 11 इंच आहे. ब्लाउजची उंची आहे ती 14 इंच आहे. अपेक्स टू अपेक्स 7.5 इंच आणि शोल्डर टू अपेक्स 10 इंच. अशा पद्धतीने आपली मापे जी आहेत ती आहेत. तर फ्रंटचा जो आपण नेक घेणार आहोत तो गोल आहे, बॅकचा आपण कमी घेणार आहोत. म्हणजेच आपण बोट नेक जशा पद्धतीने कमी नेकचं जसं ब्लाउज असतं ते आपण घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा ब्लाउजची उंची जी आहे ती टाकायची आहे. तर इथून सुरुवात करते मी. ब्लाउजची उंची जी आहे ती 14 + 1 15 इंच घ्यायची आहे. आता जर समोरची साईड असेल तर आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो, म्हणजे 15.5 इंच घ्यायची आहे. पाठीमागची जर उंची असेल तर 14 + 1 करायची आहे. समोरची उंची 14 + 1.5 इंच करायचं आहे. तर इथे मी 15.5 इंचाला एक खूण करून घेतलेली आहे. तिथून अशा पद्धतीने एक रेष आखायची आहे. रेष आखत असताना ही लाईन जी आहे ती अगदी व्यवस्थित ठेवायची, म्हणजे आपली जी रेष येते ती अगदी व्यवस्थित येते. त्यानंतर शोल्डर टाकायचे आहे. तर शोल्डर जी आहे ती 14.5 आहे. गळा जो आहे तो डीप करायचा आहे. तर आपण इथे शोल्डरची रुंदी घेणार आहोत ती गळ्याची 2.5 इंच घेणार आहोत व 3.5 इंच जे आहे ते तयार शोल्डर, म्हणजेच 2.5 इंच तयार शोल्डर असेल तर त्यामध्ये 1 इंच आपण शिलाई घेतो, कारण इकडे अर्धा इंच शिलाईसाठी जातं व गळ्याच्या साईडला अर्धा इंच शिलाईसाठी जातं. तर त्यासाठी आपण इथे तयार शोल्डर जी घेणार आहोत ती 2.5 + 1 म्हणजेच 3.5 इंच घेणार आहोत. आता मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा जो आहे तो छाती 36 आहे, तर 36चा 6वा भाग घ्यायचा आहे. तर आपलं 6 इंच येईल, प्लस त्यामध्ये अर्धा इंच करायचं आहे. तर 6.5 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला मापे समजत नसतील तर तुम्ही पहिल्यापासून हा आमचा जो क्लास चालू आहे तो पहिल्या दिवसापासून पहा, तुम्हाला सर्व मापे जी आहेत ती लक्षात येतील. आता इथे छातीचा 4था भाग प्लस आपण शिलाई मार्जिन टाकणार आहोत. तर छाती जी आहे ती 9, त्यासाठी पाव इंच लुजिंग द्यायचं आहे. तर 9.25 इंचावरती मी ते शिलाई मार्जिन करत आहे, पॉइंटने मार्क केलेलं आहे. त्यानंतर आपण 1.5 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन द्यायचं आहे. कमर घेर घ्यायचा आहे. कमर घेर जो आहे तो 32 आहे. 32चा 4था भाग घ्यायचा आहे. तर इथे 32चा 4था भाग जो झाला तो 8 इंच. तर 8 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे.
आता पहा शोल्डर जी आहे ती इथे जितकं माप आलेलं आहे, आता इथे आपल्याला 6.25 इंच मिळालेलं आहे. इथे सुद्धा 6.25 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. हा चौकोन जो आहे तो जोडायचा आहे. त्यानंतर आपण इथून 1.25 इंचावरती एक मार्क करणार आहोत. व फ्रेंच काउचच्या साहाय्याने अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. पहिल्यांदा अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे. त्यानंतर इथून अशा पद्धतीने, त्यानंतर अर्धा इंच खाली जायचं आहे व हा शेप अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता इथून गळ्याचं माप टाकायचं आहे. तर गळा समोरचा 6 इंच आहे. 6 इंच प्लस अर्धा इंच म्हणजे 6 मध्ये अर्धा इंच ऍड करायचा आहे. कारण आपण इथे शिलाईसाठी इथे अर्धा इंच पकडतो, तर 6 प्लस अर्धा म्हणजे 6.5 इंच मार्क करायचा आहे. इथून चौकोन आखून घ्यायचा आहे. आता इथे आपण गळ्याला आकार द्यायचा आहे. तर इथून आपण अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देत असताना तुम्हाला जर थोडासा पसरट हवा असेल तर तुम्ही इथे पसरट सुद्धा घेऊ शकता. आता शोल्डर टू अपेक्सचं मार्क करायचं आहे. तर शोल्डर पासून अपेक्स जे आहे ते 10 आहे. तर 10 प्लस अर्धा म्हणजे इथे 10.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. अपेक्स टू अपेक्स, तर अपेक्स टू अपेक्स आपलं 7.5 इंच आलेला आहे. तर त्याचा निम्मा भाग 4.25 इंच येईल. तर इथे 4.25 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. जर तुम्हाला शोल्डर टू अपेक्स समजत नसेल तर तुम्ही पाठीमागचा पहिला व्हिडिओ पहा. त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने मापे घ्यायची असतात व कशा पद्धतीने शोल्डर टू अपेक्स म्हणजे काय, अपेक्स टू अपेक्स काय, याची सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही पहिल्या दिवसापासून व्हिडिओ पहा. सर्व तुम्हाला मेजरमेंट जी आहे ती लक्षात येईल. आता आपण अशा पद्धतीने हा आपला इथे मार्क आलेला आहे व हा आपला इथे मार्क आलेला आहे. म्हणजे हा आपला बस्ट पॉइंट मिळालेला आहे. त्यानंतर इथून आपण 3.5 इंच घेणार आहोत व इथून आपण 2.5 इंच खून करायची आहे. त्यानंतर टेपच्या साहाय्याने सरळ निम्म्यापर्यंत सरळ यायचं आहे. इथून हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. आता कटोरी जी आहे ती, आता पहा छाती 36 आहे. तर कटोरी आपली जी असेल ती 5.25 इंचाची असेल. म्हणजे 5.75 इंचाची आपली कटोरी असणार आहे. तर इथे कटोरीचं माप जे आहे ते 5.75 ला मार्क करायचं आहे. इथून मार्क करायचं आहे या रेषेपासून. तर इथे पॉइंट अशा पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला समोरच्या भागाला चुनी येते. चुनी घालवण्यासाठी काय करायचं आहे, तर 36 इंचाची कटोरी आहे. तर आपला टक्स जो असणार आहे तो 2.5 इंचाचा असणार आहे. तर 2.5 इंच येणार आहे. तर त्यातून आपल्याला आर्मोल जे माप आहे ते टाकायचं आहे. तर इथे जे 2.5 इंच आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे. अशा पद्धतीने टक्स जितका असेल त्याचा निम्मा भाग इथून अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा त्याचा निम्मा भाग म्हणजेच 2.25 इंचावरती ते मार्क करायचा आहे 36 छातीसाठी. व हा पॉइंट इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता हा पॉइंट झाला. आता आपण जी तुमची टक्स आलेली आहे, आता टक्स जो 2.5 इंचाचा आहे, 36 इंचाला 2.5 इंचाचा टक्स येतो. तर 2.5चा निम्मा करायचा आहे. म्हणजेच काय ना, तर 1.25 इंच. तर 1.25 इंचावरती इथे पॉइंट करायचा आहे व ही रेष अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता ह्या ज्या 2 रेषा आहेत त्या समान करून घ्यायच्या आहेत. आता इथे पाहू शकता 6.5 इंच, इथे सुद्धा 6.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे व हा आकार इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. तर हा जो झाला तो आपला सर्व मायनस होणार आहे. हा जो आहे ती ही क्रीज आपली निघून जाणार आहे. आता इथून आपल्याला 2 इंचावरती तिरकं जे आहे ते
2 ते 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने जोडायचा आहे. तर आपली इथे कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. तर 36 इंचाचं माप कशा पद्धतीने टाकायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या आधीही मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माप कशी घ्यायची, मार्किंग कसं करायचं. तर पहिल्यांदा मी जे सांगितलं होतं ते बॉडी मेजरमेंट प्रमाणे मापे कशी टाकायची असतात हे सांगितलं होतं. आता मी तुम्हाला जे दाखवत आहे ते अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजेच वरचा पोर्शन कमी करून मी इथे डायरेक्ट माप कशा पद्धतीने टाकायचं आहे हे तुम्हाला शिकवलेलं आहे. तर आता हे कटिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहूया. कटोरी कशा पद्धतीने वाढवायची असते हे पाहूया. पाठीमागचा गळा आपण बोटनेक बनवणार आहोत. तर बोटनेक म्हणजेच काय, तर 3 इंचाचा गळा घेणार आहोत. तर कमी गळ्याला काय करायचं असतं हे सुद्धा पाहणार आहोत. तर आता इथून आपण कटिंग करायचं आहे. कटिंग करत असताना इथून पहा अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून थोडंसं अंतर देऊन आपण कट करून घ्यायचं आहे, कारण आपण क्रीज जी आहे ती वजा करणार आहोत. पहिल्यांदा ही जी रेष आखलेली आहे ती कट करायची आहे, कारण जर ही रेष ठेवलात तर तुमचं मार्जिन अजून वाढेल. ही आपण रेष मारतो ते पेपर जो आहे तो व्यवस्थित कटिंग व्हावा यासाठी आपण मारत असतो. आता इथून हा पोर्शन कट करायचा आहे. आता ही क्रीज जी आहे ती पहा इथून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. ही रेष ह्या रेषेवरती आता पहा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर हा आकार थोडासा इथे अशा पद्धतीने द्यायचा आहे. हा आपला समोरचा आकार आहे, थोडासा आकार देऊन घ्यायचा व इथून अशा पद्धतीने थोडंसं अशा पद्धतीने जोडायचं. हा आकार आता कट करायचा आहे. आता इथून जर उंची जास्त वाटत असेल तर आपण अशा पद्धतीने इथे सुद्धा एक टक्स घ्यायचा आहे, म्हणजे ही जी उंची आहे ती अगदी कमी तयार होते. अशा पद्धतीने इथे एक टक्स व इथे एक टक्स घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला कटोरीची उंची जितकी हवी आहे तितकी तुम्ही इथे घेऊ शकता. तर आता हे कटिंग समोरच्या पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता पाहू शकता इथे अगदी परफेक्ट पद्धतीने कटिंग झालेलं आहे. आता हा पॅटर्न जो आहे तो कटोरीचा कशा पद्धतीने वाढवायचा आहे ते पाहूया. आता हा पेपर घ्यायचा आहे. आता ह्या पेपरवरती आपण अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे व सर्व साइडने रेष आखून घ्यायची आहे.
जशी चुनी घेतलेली आहे ती तशीच पकडायची आहे, म्हणजेच आपण जिथे फोल्ड घातलेला आहे पेपरचा तिथे तशाच पद्धतीने फोल्ड ठेवून आपण आखून घ्यायचं आहे सर्व साईडने. थोडासा गोलाकार घ्यायचा आहे. आता आपण इकडच्या साईडला 1.5 इंच, इकडच्या साईडला 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. इकडे 1.5 इंच वाढवायचं आहे, इथे सुद्धा आपण 1.5 इंच वाढवायचं आहे. त्यानंतर ह्या दोन्हींचा मध्य जो असतो तर त्याचा मध्य घ्यायचा आहे व त्याच्या खाली सुद्धा आपल्याला इथून 1.5 इंच वाढवायचं आहे. ह्या सर्व रेषा एकमेकांना जोडायच्या आहेत. आता इथून पहा गोलाकार घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हा आकार सुद्धा थोडासा गोल करून घ्यायचा आहे. आता कटिंग करायचं. आता उद्याच्या भागात आपण 38 इंचाची कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची असते, त्यामध्ये टक्स किती घ्यायचा असतो हे पाहणार आहोत. त्यामध्ये टक्स मायनस किती करायचा असतो हे पाहणार आहोत. आता ही तयार कटोरी झालेली आहे. ती कटोरी एकदा चेक करून घ्यायची आहे की बरोबर आलेली आहे का. तर हा पॉइंट इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. खाली जर कमी जास्त झालं असेल तर अशा पद्धतीने एक लेवल करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून आपण 1.5 ते 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. इथून 1.5, इथून 2.5 इंच. इथून 1.5 इंच पहा, बरोबर 1.5 इंच घेतलेला आहे व इथून उंचीला 2.5 इंच बरोबर माप जे आहे ते आलेलं आहे. आता हा टक्स जो आहे तो अशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती तयार होईल. पाहू शकता इथे. तर 5.25 इंच आपल्याला तयार हवी आहे, तर त्यामध्ये प्लस 1 इंच इथून पहा. बरोबर आपली 5.25 तयार हवी आहे. बरोबर आपलं मार्क जे आलेलं आहे ते 5.25 इंच आलेलं आहे. इथे अर्धा इंच स्टिच करण्यासाठी जाईल, इथे अर्धा इंच स्टिच करण्यासाठी जाईल. बरोबर 5.25 इंचाचा कटोरा आपला जो आहे तो तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला 36 इंचाची कटोरी कशा पद्धतीने कट करायची आहे हे पाहिलेलं आहे. तर ज्यावेळेला आपण जोडतो त्यावेळेला सुद्धा अगदी व्यवस्थित कटोरी जी आहे ती अगदी व्यवस्थित पुरत असते. कुठेही कमी जास्त होत नाही. शिवण जे आहे ते अगदी परफेक्ट पद्धतीने येत असतं. तर अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती कटिंग करायला सुरुवात करा. आता हे आपले झाले समोरचा फ्रंटचा पार्ट दाखवला मी. आता बॅकचा पार्ट कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे हे आपण पाहणार आहोत. आता बॅकचा पार्ट कट करण्यासाठी आपण दुसरा पेपर घेतलेला आहे. आता आपण कमी म्हणजे पॅक नेक कसा बनवायचा असतो ते सुद्धा थोडक्यात आपण यामध्ये पाहूया. पहिल्यांदा सरळ रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथून सुद्धा सरळ रेष आखून घ्यायची, कारण आपल्याला जी आहे ती व्यवस्थित अंतर आपलं एकसारखं यायला हवं, त्यासाठी इथून सुद्धा एक रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर जितके आलेले आहे त्याचा निम्मा घ्यायचा. शोल्डर जी आलेली आहे ती 14.5 आहे. 14.5चा निम्मा 7.25 इंच येईल. तर 7.25 इंच इथून आपल्याला मार्क करायचं आहे. तर इथे 7.25 इंचावरती एक मार्क केलेला आहे. त्यानंतर 1 इंच आपल्याला शोल्डर उतार घ्यायचा आहे. इथून आपल्याला 2.5 इंचला एक मार्क करायचा आहे व ही रेष आपण इथे अशा पद्धतीने ड्रॉइंग करायची आहे. आता आपण
जे आहे ते आर्मोलचं माप टाकणार आहोत. आर्मोल म्हणजे काय तर मुंडा. तर मुंड्याचं माप टाकत असताना छातीचा 1/2 भाग घ्यायचा आहे प्लस 1 इंच. तर इथे 7 इंचावरती एक मार्क केलेला आहे. आता छाती जी आहे ती 9 आहे, तर 9 प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा करायचा आहे, कारण पाठीमागे आपल्याला लुजिंग देणं गरजेचं आहे. गळा जो आहे तो पॅक आहे, प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता उंची घ्यायची आहे. उंची घेत असताना शोल्डरच्या मध्यापासून घ्यायची आहे. पूर्ण उंची जी आहे ती 14 आहे. 14 प्लस 1 म्हणजेच आपण इथे 15 इंचावरती एक मार्क करायचा आहे. ही खून रेष जी आहे ती अशा पद्धतीने सरळ आखून घ्यायची आहे. आता कमरेचा घेर जो आहे तो 32 आहे. 32चा चौथा भाग 8 इंच येईल. 8 इंच प्लस 1.5 इंच. इथे 8 इंचला एक मार्क करायचा आहे, त्यानंतर 1.5 इंचाला एक मार्क करायचा आहे. तर ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायचं आहे. आपण जरी पॅक नेक असला तरी आपण लुजिंग हे दिलेलं आहे. आता इथून पहा, जी शोल्डर 7.25 आलेली आहे, इथे शोल्डर जी आहे ती 7.25 इंच आहे. आता इथे आपण घेणार आहोत तर 7.25, इथे 5.25 इंच घेणार आहोत, अर्धा इंच कमी. इथून तिरकी रेष अशा पद्धतीने आखायची आहे. त्यानंतर इथून आपण 1 इंच जे आहे ते तिरका आकार, म्हणजेच आपल्याला पाठीमागचा आर्मोल काढण्यासाठी 1 इंच इथे आकार द्यायचा आहे. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथे आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. हा आपला पाठीमागचा जो आहे तो भाग तयार होईल. आता गळा कसा काढायचा आहे, तर ह्या शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे. ही शोल्डर जी आलेली आहे याचा मध्य घ्यायचा. इथून आपण गळ्याची उंची टाकायची आहे. गळ्याची उंची इथून टाकायची नाही किंवा इथून टाकायची नाही, इथून आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे. तर पाठीमागचा गळा 3.5 इंच घ्यायचा आहे. तर इथे 3.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. त्यानंतर इथून समोर 3.5 इंच जे आहे ते तयार शोल्डर ठेवलेलं आहे, इथे सुद्धा 3.5 इंच ठेवायचं आहे शिल्लक. उरलेली जी आहे ती गळ्याची रुंदी टाकून आपण इथे गळ्याला आकार द्यायचा आहे. इथून अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे. तर पाठीमागचा आपला गळा जो आहे तो व्यवस्थित व परफेक्ट बसेल. तर अशा पद्धतीने पाठीमागचा आपण पॅक गळा तयार केलेला आहे. तर याचं आपण कटिंग करून घेऊया. आता इथून अर्धा इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ते ठेवायचं आहे. जर पाठीमागे तुम्हाला हुक पट्टी करायची असेल, पाठीमागच्या साईडला हुक लावायचे असतील, तर तुम्ही ते अर्धा इंच एक्स्ट्रा सोडू शकता. पण आपल्याला समोरच्या साईडला हुक लावायचे आहेत, कारण आपण कटोरी ब्लाऊज शिवत आहोत. कटोरी ब्लाऊजला शक्यतो पाठीमागे हुक येत नाहीत, समोरच्या साईडलाच हुक येतात. जर तुम्हाला फक्त नाव दाखवायचं असेल, तर हुक लावायचं असेल तर तुम्ही दोन्ही साईडला करू शकता. पण कटोरीला फक्त समोरच्या साईडला हुक हे येत असतात. तर अशा पद्धतीने फ्रंटचं व बॅकचं कटिंग झालेलं आहे. आता आपण जी बाही आहे, स्लीव आहे, ती कटिंग करणार आहोत. का
आता पहा अशा पद्धतीने घडी करायची आहे. आता पाठीमागचा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर पाठीमागचा भाग अशा पद्धतीने मोजायचा आहे. मुंडा तर आपल्याला इथे 10.25 इंच आलेला आहे. तर 10.25 वजा तुम्ही 1.5 इंचापर्यंत करू शकता. 1 इंच जरी केलात तरी सुद्धा चालेल, 1.5 इंच केलात तरी सुद्धा परफेक्ट बसेल. तर मी इथे 10.25 आलेला आहे. तर 9.25 इंच मी रुंदी घेते. तर इथे 9.25 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. चौकोन जो आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे. आता घडी जी किती आलेली आहे ती चेक करायची आहे. पहिल्यांदा जी घडीपासून अशा पद्धतीने पट्टी ठेवून सरळ कापड जे आहे ते अशा पद्धतीने किंवा कागद जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाठीमागचा आकार जो आला होता त्यातून 1 इंच वजा करून बरोबर 9.25 इंचावरती ते पॉइंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून घडीच्या समोरच्या साईडून 3.5 इंच उतार घ्यायचा आहे. त्यानंतर इथून आपल्याला सरळ 1.5 इंच रेष आखून घ्यायची आहे. इथून आपण 1 इंचावरती पॉइंट करून घेणार आहोत. ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. जर तुम्हाला बाही लांब हवी असेल तर फक्त इथे कागद जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे. आता मी इथे पेपर कमी असल्यामुळे बाहीची उंची जी आहे ती कमी दाखवत आहे. जर तुम्हाला लांब हवा असेल तर फक्त तुम्ही इथून जी उंची आहे त्यात प्लस 1 इंच करून उंची वाढवून घ्यायची आहे. तर याचा मध्य करायचा आहे. आता मध्य झालेला आहे त्याचा पुन्हा एकदा मध्य करून घ्यायचा आहे. परत पुन्हा याचा मध्य अशा पद्धतीने करायचा आहे. आता इथे खालच्या साईडला अर्धा इंच वाढवायचा आहे व इथून अशा पद्धतीने हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे. नंतर आपण पुन्हा हा आकार अशा पद्धतीने इथून इथे जोडायचा आहे. आता इथे तुमची बाहीची उंची जी आहे ती आता इथे पहा 5 इंच बाहीची उंची घेतली. अस्तरचं ब्लाउज असेल तर 1 इंच प्लस तर इथे 6 इंच बरोबर येईल. जर तुमची बाही 11 इंचाची असेल तर 11 प्लस 1 इंच म्हणजे 12 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर आपला इथला घेर जो आहे तो घेर घ्यायचा आहे. घेरचा निम्मा जो आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शिलाई मार्जिन जे आहे ते 1.5 इंच द्यायचं आहे. आता इथे 6 इंचाची बाही आहे त्यामुळे वरचा भाग जो असतो तो मोठा असतो. तर इथे बाहीची रुंदी जी पडेल ती 6 इंच पडेल. म्हणजेच टोटल रुंदी जी असेल ती 12 इंच असेल. त्यामध्ये आपण प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचे आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. आता इथे आपण डिझाईन बनवायची असेल तर डिझाईन कशी बनवायची ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आता इथे आपण 6 इंच घेतलेला आहे. त्यानंतर 1 इंच आपलं जे आहे ते मार्जिन आहे. तर याचा मध्य करायचा आहे. इथून 5 चा मध्य 2.5 इंच येईल. इथे 2.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. त्यानंतर आपण इथून 1 इंच घ्यायचा आहे. इथून आपण 2 इंच घ्यायचं. इथून आपण 1.5 इंच मध्यापासून व इकडच्या साईडला 1.5 इंच घ्यायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने जोडायचा आहे. तर पाहू शकता इथे आपली डिझाईन सुद्धा तयार होईल. तर मी कटिंग करते आधी.
फ्रंटचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने कट करायचा आहे. आता पहिल्यांदा चेक करायचं बरोबर आलेला आहे का. आता इथून हा आकार जो आहे तो कट करायचा आहे. आता इथून सुद्धा अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कुठेही कमी जास्त नाही याची एकदा खात्री करून घ्यायचं, म्हणजेच व्यवस्थित करून घ्यायचं हे सर्व. पाहू शकता डिझाईन जी आहे ती सुंदर अशी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला ह्या भागामध्ये 36 इंचाची कटोरी कशा पद्धतीने कट करायची आहे, पाठीचा भाग जर पॅक असेल तर कशी मापे टाकायची आहेत, तसेच बाहीला डिझाईन बनवायची असेल तर कशी बनवायची आहे हे सुद्धा दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.